नांदेडच्या अर्धापूर पोलीस ठाण्यामधून एक धक्कादायक आणि खाकीला काळीमा फासणारा असा प्रकार समोर आला। एका पोलीस अधिकाऱ्याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये चक्क सराईत आणि गंभीर गुन्हे दाखल असलेले आरोपी हे उपस्थित असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय। खून, हाणामारी आणि अॅट्रोसिटी सारख्या गंभीर गुन्ह्यामधले आरोपी हे पोलिसांच्या सोबत खांद्याला खांदा लावून वाढदिवस साजरा करत असल्यामुळे गुन्हेगारांवरती पोलिसांचा वचक राहिलाय की नाही असाही सवाल आहे। बघूया। पोलिसाचा वाढदिवस, गुन्हेगारांची हजेरी। पोलीस स्टेशनमध्ये बर्थडे पार्टी। पोलिसांचं आरोपींसोबत केक कटिंग। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हे आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू कन्हाळे। कन्हाळे यांच्या वाढदिवसानिमित्त एका हॉटेलमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। पार्टी जोरात चालली, पण धक्कादायक बाब ही की या पार्टीत अनेक सराईत गुन्हेगार बिनधास्तपणे वावरत होते। इतकंच नव्हे तर त्यांनी पोलीस निरीक्षकांसोबत केकही कापला। 2 दिवसापूर्वी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचा वाढदिवस होता। सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट समजलेली आहे की त्यांनी एका हॉटेलवर जाऊन स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला आहे। आता या क्लिपबाबत आम्ही सत्यता पडताळून सर्व संबंधितांचे जबाब घेऊन चौकशी करून माननीय वरिष्ठांना अहवाल सादर करत आहोत। माधव राजेगोरे 302 सहित सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करण्याच्या आरोपांमध्ये यांना अटक करण्यात आली आहे। शंकर टेकाळे, विनयभंग, अॅट्रोसिटी आणि मारामारी हा गुन्हा त्यांच्यावर आहे। बळीराम टेकाळे, जुगार खेळणे, विनयभंग हा आरोपी यांच्यावर आहे। असे अनेक गुन्हे नोंद असलेले हे सगळे आरोपी या पार्टीमध्ये होते। आणि आणखी धक्कादायक बाब ही की ही पार्टी आरोपी शंकर टेकाळेनंच दिली होती। जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष द्यावं। महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक जर गुन्हेगारच पोलिसांच्या पार्ट्या आणि वाढदिवस जाहीररित्या फटाके फोडून साजरे करू लागले तर गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहील कसा? राज्याच्या गृहमंत्र्यांनी किमान ह्या सगळ्यांकडे लक्ष द्यावं। गुन्हेगार आणि पोलिसांमधलं हे साटलोटं महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला आव्हान देणार आहे। त्यामुळे आता या बेशिस्त आणि गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई होते याकडे नांदेडकरांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।